चहा घेऊन गायत्रीबाई गेल्या. त्या निघताना ललिताताईंनी त्यांना पुन्हा एकदा विचारलं, गायत्रीताई, उद्या नक्की या हं, मी वाट पाहतेय. का आज रात्रीच येताय? नको, उद्या लवकर येते. हो, लवकर या. गायत्रींना त्यांच्या बोलण्यातील अगतिकता जाणवली. त्यांना वाईट वाटलं. अर्थात त्याही तशा अगतिकच होत्या. आधाराच्या आपल्याच काठ्यांनी आधार काढून घेतल्यावर दुसरा परका आधार शोधावा लागतो, मनाविरुद्ध. तेथे जमून घ्यावे लागते. मग घरच्यांशीच का जमून घेऊ नये? कारण मुलगा आपला असला तरी सून परक्या घरची असते. तिला मुलगी मानली तरी ते नातं एक संधी नसतं. सुनेमुळे मुलगाही परका होतो. गरज वृद्धांना असते. मुलं मस्तीत असतात. अशावेळी समदुःखी वृद्ध हे वृद्ध संस्थेत भरती केले जातात. गायत्रीबाईंना एकच मुलगा. त्यांनी त्याला नवऱ्याच्या माघारी वाढवले, उच्च शिक्षित केले. अर्थात तोही हुशार होताच, नको एवढा हुशार. हुशारीवर त्याला परदेशी शिष्यवृत्ती मिळाली. तेथे नोकरी लागली. गायत्री आपल्या मुलाला परत येईल या आशेवर होत्या. पण तो नाहीच परतला तर त्यांची परदेशात मुलाकडे राहायला जायची तयारी होती. पण त्याला त्याच्या चालू होणाऱ्या, अजून न झालेल्या संसारात आईची अडगळ नको होती. जिनं त्याला वडिलांची कमी जाणवू दिली नव्हती. त्याला त्याच्या शिक्षणाला पैसा कमी पडू दिला नव्हता. तीच आई त्याला आता घरी नको होती. एकदा तो आला आणि त्याने गोड बोलून घर विकून टाकलं. आईला 1 रूम किचन भाड्याने घेऊन दिलं आणि तो परत गेला. कायमसाठी दुरावला. गायत्रीबाई एकाकी पडल्या. त्यांना पेन्शन होती, पण त्यामागे घर भाडं घेऊन जगण्याचा मेळ बसत नव्हता. त्यासाठीच त्यांनी हे काम पत्करलं होतं. ललिताबाईंची व्यथा थोड्याफार फरकानं हीच होती. त्या खूप सुंदर होत्या. श्रीमंत घरात अंगावर जाणवत होतं. त्यांचा मोठा स्वतंत्र बंगला होता. तेथे त्यांचा मुलगा, सून, 2 नातू राहत होते. त्यांचं आईशी पटत नव्हतं. सुनेला तर सासू डोळ्यासमोरही नको होती.